लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी खूप पैसे वाटले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गंभीर आरोप केलाय। मंत्री उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते असं रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे। हेलिकॉप्टरना पैसे वाटले, हजारो कोटींचा वापर करण्यात आला असा गंभीर आरोप तुपकर यांनी केलेला आहे। आपल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर आहेत। संजय राऊतांनी असं लिहिलंय की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 कोटी रुपये पैसे जे आहेत ते वाटले आणि महायुतीमध्ये अजित पवार आहेत, मात्र अजित पवारांनाच पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंची यंत्रणा जी आहे ती काम करत होती। महायुतीमध्ये धुसफूस आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, सगळ्याच पक्षांमध्ये धुसफूस आहे। महायुतीमध्ये पण आहे, महाविकास आघाडीमध्ये पण आहे। काय झालं, आता एकमेकाच्या विरोधात हे नेते निवडणुका लढले आणि अचानक वरच्या नेत्यांनी सांगितलं युत्या केल्या, त्यामुळे मन जुळायला यांना फार अडचणी होतात। जिरवाजिरवीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये दिसून आला अशी परिस्थिती आहे। आणि जे ते म्हणाले की पैसे वाटले, एकनाथ शिंदेंनी तर खूप पैसे वाटले। ते हेलिकॉप्टर पैसे घेऊनच फिरत होतं ना त्यांचं। ते उदय सामंत नावाचे जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर फक्त पैसे नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी होती आणि दादागिरीचा वापर त्यांनी खूप केला। दादागिरीच्या जोरावर जर एकनाथ शिंदेंनी निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला, पण दादागिरीच्या जोरावर निवडणुका जिंकता आल्या असतं तर पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अरुण गवळी झाले असते। असं होत नाही, लक्षात ठेवा। लोकांचा विश्वासघात त्या ठिकाणी तुम्ही केला, त्यामुळे मला असं वाटतं की जनता तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी 100% दाखवणार। एकनाथ शिंदेंवरती आरोप केले, एकनाथ शिंदे गटाला किती जागा मिळतील? एकनाथ शिंदे गटाचा धुव्वा निघेल महाराष्ट्र। आणि महाराष्ट्राची जनता कशी आहे, महाराष्ट्रात माज खपून घेतल्या जात नाही, अहंकार खपून घेतला जात नाही। शिंदे गटाचे आमदार ज्या पद्धतीची भाषा वापरतायत, मारून टाकू, तोडून टाकू, कापून टाकू, तो त्यांचा माज आहे। सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे यांना। आणि महाराष्ट्र कधीही अहंकार आणि सत्तेची मस्ती खपून घेत नाही। भल्या भल्यांचा माज महाराष्ट्राच्या जनतेने उतरवला। मिळतील मग त्यांना धुव्वा उडेल, धुव्वा। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।